तर मंडळी इकडे बघताय, इकडे ना आपण सर्व पावसाळ्याची खरेदी केलेली आहे. इकडे अर्धा सामान आहे, इकडे एक पिशवी आहे, त्याच्यानंतर इकडे पण पिशवी आहे आणि इकडे पण काही सामान आहे. तर आता ना आपण सर्व पिशवीमध्ये पण काय काय सामान आहे ते ओपन करून दाखवणार आहोत. तर मंडळी इकडे बघताय, आपली पावभाजी ना मस्त रेडी झाली आहे. याच्यामध्ये ना अमूल बटर आणि कोथिंबीर पण घालून घेतलंय बघा. इकडे ना आता सर्वजण जेवायला बसलेले आहेत. चला तर टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे आपली पावभाजी झालेली आहे. ती एक नंबर झालेली आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण सध्या मुंबईमध्ये आहोत आणि आपण गावी गेलो होतो ना, त्याच्यामुळे आपली पावसाळ्याची सर्व खरेदी करायची राहिली होती. तर आज ना आपण गेलो होतो मार्केटमध्ये, त्याच्यानंतरला परत डीमार्टमध्ये जाऊन आलो आणि तिकडून आपण वेगवेगळ्या सर्व गोष्टींची खरेदी केलेली आहे. आणि आमची दरवर्षी ना म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर नेहमी खरेदी असतेच. तर ह्या व्हिडिओमध्ये खास करून तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपण पावसाळ्यासाठी कोणकोणत्या सर्व गोष्टींची खरेदी केलेली आहे. तर मंडळी इकडे बघताय, इकडे ना आपण सर्व पावसाळ्याची खरेदी केलेली आहे. इकडे अर्धा सामान आहे, इकडे एक पिशवी आहे, त्याच्यानंतर इकडे पण पिशवी आहे आणि इकडे पण काही सामान आहे. तर आता ना आपण सर्व पिशवीमध्ये पण काय काय सामान आहे ते ओपन करून दाखवणार आहोत. आणि हे अर्धा मार्केटमधून पण आणलंय ना, अर्धा मार्केटला पण गेलेलो आम्ही खास म्हणजे कांदे आणायला. बरोबर. पप्पानी पण अर्धा सामान आणला होता. मागे गेलो, पप्पा लवकर आले होते ना. ते लवकर आले ते कसं त्यांनी कांदे म्हणजे आणलेले तरी पण आम्हाला कसं पाहिजे होते ना. बरोबर. मग आपल्याला कसं पावसाळ्याला कांदे जास्त लागतात, बरोबर. म्हणून आम्ही परत घेऊन आलो. हा, तर इकडे बघताय मेन हे सर्व कांदे आहेत. एवढा मोठा ट्रे भरून आणलेला आहे. मेन कांदेच लागतात. हे अजून पण कांदे आणलेत आणि हे बटाटे आहे कमीच आहेत ना. बटाटे कसे जास्त म्हणजे आणून जमत नाही, ते बरोबर. खराब होतात, म्हणून आम्ही कमीच आणतो. मेन कांदे आहेत ना. मेन कांदे भरून ठेवला. आता कसं कांद्याचा सीझन असा आहे तर कधी कमी म्हणजे एकदम कमी भाव असतो तर एकदम कधी जास्त भाव होतो असं पाऊस पडल्यावर. तर चला आता पिशवीमध्ये इकडे पण सामान आणलं आहे बघा. ही एक पिशवी आहे आणि ही एक पिशवी आहे. दोन्ही पिशवीमधलं तुम्हाला ओपन करून दाखवतो. ही पहिली थैली आहे ना, ती साईडला ठेवूया म्हणजे सामान सर्व व्यवस्थित आपल्याला बघायला भेटेल. काय काय आणलं बघ आई. डाळ आणलंय मसूरची. यात ना सर्व कशी ग्रोसरी आयटम वगैरे सर्व आणायचे आहेत ना. अर्धा सामान ना आम्ही डीमार्ट मधून पण आणलाय. डीमार्ट आणि अर्धा मार्केटमध्ये गेलेलो, सगळी धावपळ होत होती त्याच्यामुळे व्हिडिओ अशी काढायला भेटली नाही पूर्ण अशी मार्केटची डीमार्टची. त्याच्यामुळे तुम्हाला सामान दाखवतो ऍक्च्युली काय काय खरेदी केलंय ती. चणे आहेत. हे चणे किती, 1 किलो आहेत ना. 1 किलो. हे बघा, चणे कसे आम्हाला उकळून खायला होतात. त्याच्यामुळे मागतोच आम्ही. हे मीठ पण आपल्याला लागतं. हे ना, हे टाटा आम्ही मीठ वापरतो. टाटा आणि नॉर्मल मीठ पण वापरतो, असा अधूनमधून दोन्ही मीठ वापरतो. त्याच्यामुळे हे 2 अशा पिशव्या आणलेल्या आहेत. टाटाचा चांगला असतो. हा सेंधा नमक असतो, रॉक सॉल्ट बोलतात, तो छान असतो, पौष्टिक असतो, आपल्या हेल्थसाठी ना चांगले बेनिफिट्स असतात त्याचे. अजून काय काय. ही डाळ आणलंय. डाळ कशी चण्याची डाळ ना, ह्याचं कसं पीठ करणार आणि मग अशी पावसाळ्यात भजी बिजी करायला होतात, वडापाव भजी. डाळ मी पीठ करायसाठी आणलेली आहे. एक डाळ किती आहे. 2 किलो आहे. 2 किलो आहे. अजून काय काय. ही मसालावाली चहापत्ती आणलाय. ही सोसायटीची चहापत्ती आहे. आम्ही ना म्हणजे कशी ब्लॅक टी पितो, म्हणजे अशी दुधाची चहा घेत नाही. गावच्या पासून सवयच आहे, काळीच चहा पितो आणि चांगली पौष्टिक असते, म्हणून ना आम्ही इकडे मसाल्याची टी वापरतो, जेणेकरून ना काळी चहा 1 नंबर बनते. ह्याच्यामध्ये ना सर्व गोष्टी असतात. इथे बघा दाखवलेलं पण आहे सर्व. बघा अद्रक आहे, त्याच्यानंतरला लवंग आहे, चहाची पात आहे, काळी मिरी वगैरे, इलायची वगैरे सर्व ह्याच्यामध्ये ऍड असतो. तर म्हणजे ऍडिशनल घालायची गरज नाही. अजून काय काय. इकडे पोहे आहेत, हे बघा पांढरे पोहे आहेत. लाल पोहे. हे लाल म्हणजे ब्राऊन पोहे आहेत. हे आईला जास्त करून आवडतात. आई गेली ना डीमार्ट मध्ये तर जास्त करून ब्राऊन पोहे नेहमी आणते, चहामध्ये खायला मस्त असतात. अजून काय काय. मुंगाची डाळ आम्हाला सुट्टी भेटली नाही म्हणून आम्ही पॅकेट घेऊन आलो. हे 2 पॅकेट आणले. 1 किलो हवा होता, अर्धा किलोचेच पॅकेट होते, मग 2 घेतले. मुंगाची डाळ पण भरपूर आहे मागे आणलेली. हा ओवा आहे. ओवा कसा ना आता पावसाळ्यात ना खायचं असतं, म्हणजे चिमूट चिमूट भर असा पोट साफ होतं. आम्ही पाण्यामध्ये पण असं घालून पितो सकाळचा, छान असतो, पोट पूर्ण साफ होतो. जिरा.
ही काली मिरी आणलेली आहे. इकडे ना जेवढा पण सामान आहे ना आम्ही जास्त करून ग्रोसरी आयटमच आणलेत. आता इकडे पण एक पिशवी आहे बघा. आता ही पण तुम्हाला दाखवतो काय काय ह्याच्यामध्ये येते बघा. हे दाखव. हे साखर आहे. साखर कशी आपल्याला लागते. ही 5 किलो साखर आणलेली आहे. साखर ऍक्च्युली आमची संपली होती त्याच्यामुळे जास्तच आणले साखर आम्ही. अजून काय काय? हे वाल आहे सफेद. सफेद वाल पण चांगले असतात डीमार्टचे. हे बघा. हे 2 पॅकेट आणलेत. 500 ग्रामचे 2 पॅकेट आहेत. हे वाल म्हणजे मस्त अशी पाण्यात ना फुगत घालून मस्त यांची सुक्यामध्ये पण किंवा रसा पण एकदम छान बनतो. आमच्या गावाला पण वाल सर्व कडवे होतात ना. हो होतात, पण आता कसं जास्त पिकवत नाही ना त्याच्यामुळे भेटत नाही. यावर्षी आम्हाला मिळालीच नाही तर आम्ही गावावरून घेऊन येतो कडवे नाही. हो नाही तर ह्या वर्षी एवढी शेती कमी आली ना. कडवे पावट्याची काही जास्त शेतीच नाही विकत झाली. पण म्हणजे भेटू शकत नाही. आम्ही जे विकतच पिकवतात आणतो. ना त्यांना जी वाल शेती आहे ना त्या लोकांना खायला भेटणं अशी परिस्थिती झाली आहे गावची लोकांची. वालाची ह्या टायमाला शेती जास्त झालीच नाही. भात पिकला, भाताची शेती झाली. आम्ही भात पण गावावरून घेऊन आलो अशी 1-2 गुण. हे तांदूळ आहेत. हे वाडा कोलम आहेत. हे बघा. हे पण आम्ही डिमार्टचे चांगले असतात. आता याचा भाव पण वाढलाय नाही डिमार्ट मध्ये. हो आता किती किलो आहे? आता 69. 69 झालंय. 69 वाडा कोलम झालाय आता. मागे 63 की 64 होता. आता वाढलाय बघा जरा आपण काय. शेती नाही करीत ना त्याच्यामुळे आता आपल्याला महागच भेटणार सर्व. आता महागाई वाढत चालली हळूहळू. जेवढी शेती कमी करणार आपण मुंबई राहणार तेवढी महागाई वाढणार आहे आपली आता. आपण ना जवळपास 5 किलो हे तांदूळ घेतलेत वाडा कोलम. हे पण साईडला ठेवतो. गावचे आम्ही आणतो पण कसं कधीतरी म्हणजे वेगळं पण करायला लागतं अधून ना. मधून असं चेंज करत असतो आम्ही. एकच वापरत नाही. पण गावचे कसे पौष्टिक असतात ते संपले की मी हे पण वापरतो. तर इकडे ना ही पण लॅप्सी आणलेली आहे. लापसी ही म्हणजे दुधामध्ये ना छान लागते. आई बनवते अशी दुधामध्ये मस्त होते आणि खायला नाश्त्याला 1 नंबर पौष्टिक एकदम. अजून काय काय? ओट्स. हे ओट्स आणलेत. हे पण दुधाला नाश्त्यामध्ये आम्ही बनवतो. आणि अजून काय? कॉफी. हे बघा. ही कॉफीची छोटी बरणी अशी आणलेली आहे. आम्ही कसा चहा कधी कधी कॉफी असा मन झाला नाही की पितो. आता दुधाची चाय तर पित नाही आम्ही जास्त करून. मग कॉफी बनवतो म्हणजे अधूनमधून छान जरा मन कॉफी झालं म्हणजे की. पाण्यात टाकून म्हणजे एनर्जी यायला. पाण्यात दादा पाण्यात टाकून पितो. आम्ही दुधामध्ये पितो. पाण्यात मला जास्त आवडत नाही. तर हा बघा. हा इकडे सामान आणलेलं आहे. हा एवढा आहे. आणि इकडे पण दाखवतो. हा मेन आहे बघ. इकडे हे ना गहू आणलेले आहेत. आई किती किलो आहे? हे 10 किलो आहेत. याच्यावर लिहिलं आहे बघा. हे 10 किलो गहू आहेत. ही पूर्ण ना एक म्हणजे अशी छोटी गोण मिळते डिमार्ट मध्ये आणि बरी पडते नाही पावसाळ्यापर्यंत. पावसाळ्याला कुठं पूर्ण 1 महिन्यासाठी फक्त होते. 1 महिना. एक आमचं कसं जास्त करून तांदळाच्या भाकऱ्या घरी असतात आम्ही ना. तांदळाच्या, नाचणीच्या, ज्वारी भाजी असं मिक्स करतो. गहू मध्ये जास्त वापरत नाही. फक्त त्याच्यामुळे डब्याला जास्त. कधी गहू, कधी भात, कधी भाकऱ्या पण देते. असे मिक्स मध्ये असतं आमचं. नेहमी चपात्या नाही देत. आमचं सकाळी फक्त चपात्या असतात. बाकी दुपारी त्याच्यानंतरला रात्री सर्व भाकऱ्याच असतात. जास्त गव्हाचा वापर होत नाही. गावावरून सर्व तांदूळच आमचे पिकतो ना गावाला. त्याच्यामुळे सर्व आम्ही जास्त करून ना गव्हाचा वापर कमी करतो. तर ही एक गोण आणलेली आहे. तर इकडे बघताय. हा बघा. हा आपण सर्व सामान आणलेलं आहे. इकडे पण आहे बघा. सर्व पावसाळ्याची सर्व आज आपण खरेदी केलेली आहे. तर तुम्हाला पूर्ण दाखवली आपण काय काय खरेदी. ह्याच्यापैकी आई मार्केटमधून कांदा बटाटे आणले ना. हो कांदे बटाटे आणले. बाकी पण पप्पांनी लसणी वगैरे आणलेलं ना. लसूण वगैरे आणून त्यांनी ठेवलेला. खोबरा पण आणून ठेवलेला. त्या मेन गोष्टी आहेत ना. कांदे बटाटे पण आणलेले पप्पांनी. तेल पण वगैरे आणून ठेवलेला. पण थोडं कमी पडत होतं त्याच्यामुळे आम्ही पण थोडेफार मग आणायला गेलो परत. आणि हा सर्व सामान आणला तर तुम्हाला दाखवला काय काय. पावसाळ्याची प्रत्येकाची खरेदी असतेच नेहमी. खास करून कांद्याची ना. कांद्याची खरेदी असते. आमच्या चाळीमध्ये ना म्हणजे प्रत्येक जण अशी मोठमोठी गोण आणतो कांद्याची. पावसाळ्यापर्यंत मस्त छान राहतात ना. तर मंडळी इकडे ना आई आता जेवणाची तयारी करते. आई आज काय मग स्पेशल बनवतेस? आज ना मी पावभाजी बनवते. आता कशी गावाला रोज मच्छी खाऊन खाऊन आता कंटाळा आला. हो त्यामुळे मला आता भरपूर दिवस पावभाजी खाल्लेली नाही ना. तेवढी आज पावभाजी बनवली. सर्व तयारी झाली मग?
हो हे बघ सर्व वापरून ठेवलाय मी. अच्छा, तर मंडळी इकडे ना आता सर्व गोष्टी आपण रेडी केलेल्या आहेत पावभाजीसाठी. आणि काय काय इकडे घेतला सर्व? हे ना मी गाजर, शिमला मिरची, बटाटा, फ्लावर, वाटाणा हे सगळं ना वाफवून घेतलंय म्हणजे उकडून. कुकर मध्ये ठेवला होता, मस्त वाफवून झालेला आहे तो आता. आणि इकडे काय काय? इथे आला लसूण पेस्ट करून घेतलेले आहे. इथे अर्धा किलो मी टमाटर घेतलेले आहेत. अच्छा, हे चिरून म्हणजे 2च भाग केलेत कारण यांची ना साल वरची काढायची आहे मला. आपल्याला पूर्ण स्मॅश करायचे ते पण. वाफवून त्यांची साल काढाय भेटते मग अर्ध अर्ध केलं की. इकडे काय आहे? इथे ना काश्मीरी मिरचीची मी पेस्ट केली आहे भिजवून. इथे बारीक कांदा चिरून घेतलाय. पूर्ण ना आपले सर्वांची पेस्ट चांगली झाली पाहिजे ना, म्हणून पूर्ण असं बारीकच सर्व चिरून घेतलेलं आहे. इकडे ना आपण ज्या भाज्या सर्व वाफवून घेतलेल्या ना त्या पूर्ण अशा स्मॅश करून घेतोय. याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत, बटाटा, त्याच्यानंतरला वाटाणे, गाजर, सर्व गोष्टी एकदम ना बारीक स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर इकडे ना आता फोडणी द्यायला घेतोय. इकडे मस्त तेल तापलेलं आहे. पहिला ना 1 चम्मच राई घालून घेतोय, 1 चम्मच जिरा, आला लसूण पेस्ट. इथे ना 4 कांदे घेतलेले आहेत ते घालून घेते. मेन कांदा आणि टमाटर जास्त पाहिजे, मग पावभाजीला कसं मस्त स्वाद येतात. तर इकडे ना कांदा आता मस्त परतावून झालेला आहे. 5 मिनिटं आपण मस्त परतवायला ठेवला होता. आता ना याच्यामध्ये सर्व टोमॅटो घालून घेतोय. टमाटरना मी असे 2 भाग केलेत ना, कसे मग सालं काढायला ना टमाटरची बरी पडतात. आता हे थोडे टोमॅटो वाफवल्याच्या नंतरला ना त्याची साल काढून घ्यायचे, त्याच्यानंतरला पूर्ण स्मॅश करायचे ते. आता असंच वाफवायला ठेवलेलं आहे थोडा टाइम. इकडे त्याच्यावरती झाकण लावून ठेवतोय थोडा टाइम. तर मंडळी इकडे बघताय टोमॅटो ना आता मस्त वाफवून झालेले आहेत. आता जरा ना ते सॉफ्ट झाले असतील तर थोडासा स्मॅश करून घेतोय आपण. इकडे ना आता स्मॅश केल्याच्या नंतरला ना ऑटोमॅटिक त्यांची जी बाहेरची साल असते ना ती निघून येते, म्हणजे ती नंतर आपण इझिली काढू शकतो. असं काढायला नाही भेटत, एक करून खूप टाइमपास होतो, त्याच्यामुळे स्मॅश करायचा मग पूर्ण साल निघते बघ. तर इकडे ना आता सर्व आपण टोमॅटो कांदा पूर्ण स्मॅश करून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये ना जी आपली मिरची पेस्ट आहे ना ती पण ऍड करून घेतली. मस्त ना आता सर्व एकत्र पेस्ट भारी झालेली आहे. आता इकडे आपण एव्हरेस्टचा पावभाजी मसाला ऍड करून घेतो. याच्यामध्ये हळद घालून घेते 2 चम्मच. हा आपला घरचा मसाला 1 चम्मच घालून घेते. सर्वांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर इकडे ना आता सर्व आपण भाज्यांची पेस्ट सुद्धा याच्यामध्ये घालून घेतो. इकडे पण ना हे सर्व स्मॅश करून घेतले होते आपण. हे सर्व पुन्हा ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ना 1 ग्लास पाणी घालून पुन्हा आपण मिक्स करून घेतलंय बघ. मस्त आता जरा ना हलकासा एकदम स्ट्रीट वर आपण कसं खातो तसं टेक्स्चर आलंय भाजीला. चवीनुसार याच्यामध्ये मीठ ऍड करून घेतोय आणि ना पुन्हा आपल्याला थोडा टाइम शिजायला ठेवायचंय. तर मंडळी इकडे बघताय आपली पावभाजी ना मस्त रेडी झाली आहे. याच्यामध्ये ना अमूल बटर आणि कोथिंबीर पण घालून घेतलंय बघा. 1 नंबर मस्त टेक्स्चर आलेला आहे. आणि इकडे ना सर्व पाव पण गरम केलेले आहेत बघा, सर्व बटर वगैरे लावून. आज खास आपला पावभाजीचा बेत असणार आहे. तर मंडळी इकडे ना आता सर्वजण जेवायला बसलेले आहेत. इकडे बघा दादा आहे, आई इकडे आहे, पप्पा पण आहेत, तनू पण आले आज. आई कसं झालंय जेवण? मस्त. पावभाजी कशी आहे ते दाखवते टेस्ट करून. पप्पाने टेस्ट केली. पप्पा कशी आहे? मस्त आहे, एकदम मस्त आहे ना, जबरदस्त झालंय. आई तनू कशी झाले? मस्त झाले. चला आता मी पण टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झालेली आहे ती. इकडे ना हा सर्व कांदा आहे, वरती कांदा पुन्हा असं ना गार्निश करायचा. कांदा लिंबू बरोबर 1 नंबर पावभाजी लागते. आणि लिंबू आहे ना तो पण पिळून घेतो मस्तपैकी वरतून हलकासा. तुम्हाला तर टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे झालंय बघा. 1 नंबर मस्त दिसतंय एकदम. 1 नंबर झालेली आहे. मस्त ना बटाटा आणि जेवढे पण भाज्या टाकलेल्या ना त्याचा 1 नंबर फ्लेवर येतोय. आणि लिंबू पिळल्याने हलकासा आंबटपणा येतो. एकदम ना
बाहेर आपण रोडवर कसं स्ट्रीटवर खातो एकदम तशी झाले जबरदस्त. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आमची पावसाळ्याची खरेदी पाहायला मिळाली की काही काही गोष्टींची आम्ही सर्व खरेदी केली होती. त्याच्यानंतरला ना आईने मस्त आज पावभाजीचा बेत केला होता आणि एक नंबर पावभाजी झालेली. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.